नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर ग्रामीण भागातील लोकांसाठी रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। त्यांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। शेतात जाण्यासाठी असेल, शेतातला पिकलेला माल हा बाजारात नेण्यासाठी असेल, त्याचबरोबर गावामध्ये असणाऱ्या विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी असेल, आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर जाण्यासाठी असेल, अशा वेगवेगळ्या विविध कारणांसाठी आपण रस्त्यांचा उपयोग गाव पातळीवर करत असतो। गावातील पानद रस्ते असतील, शेत रस्ते असतील, शिवरस्ते असतील, गावातील रस्ते असतील, गल्लीतील रस्ते असतील, अशा सर्वांचा वापर आपण दैनंदिन जीवनात करत असतो। जर असे रस्ते जर खराब परिस्थितीत असेल तर अशा वेळेस आपल्याला खूप अडचणी निर्माण होतात। तर त्यावेळेस आपण नेमकं या गोष्टीचा अर्ज किंवा या गोष्टीसाठी शासनाच्या कोणत्या योजना आहे ज्या आपल्याला मुफ्तमध्ये हा रस्ता चांगल्या पद्धतीने करून देऊ शकतात। तर यासाठी महाराष्ट्र शासनाच्या 2 योजना आहे। एक म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानद रस्ता ही योजना आहे, आणि दुसरी म्हणजे मातोश्री ग्राम समृद्धी योजना ही एक योजना आहे। या 2 योजनांच्या माध्यमातून गाव पातळीवरील रस्त्यांचे काम, दुरुस्तीचे काम हे होत असते। तर ह्या दुरुस्तीसाठी आपण नागरिक म्हणून, गावातील नागरिक म्हणून आपण अर्ज कोणाकडे करू शकतो? तर सर्वात प्रथम आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपली ग्रामपंचायत आहे, तर आपण सगळ्यात पहिले आपला अर्ज, रस्त्या संदर्भात तक्रारीचा अर्ज आपण ग्रामपंचायतला सरपंच किंवा ग्रामसेवक यांना करू शकतो। त्यानंतर हा अर्ज आपण त्याचबरोबर जर आपल्याला वाटलं की ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपलं काम होत नाहीये, तर तो अर्ज आपण नंतर तालुका स्तरावर असणाऱ्या पंचायत समिती ऑफिसमध्ये BDO अधिकारी असतात, या BDO अधिकाऱ्यांकडे आपण हा अर्ज देऊ शकतो। त्यानंतर हा अर्ज आपल्याला तिथे जर वाटलं समाधानकारक नाही वाटलं, तर आपण तो अर्ज पुढं जिल्हा स्तरावरती आपण जे PWD डिपार्टमेंट असतं, बांधकाम विभाग असतं, त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदमध्ये असणारं PWD डिपार्टमेंट, त्या ठिकाणी आपण अर्ज हा देऊ शकतो। आता हा अर्ज कसा करावा हे आपण जाणून घेऊया। अर्ज कसा असावा? तर सर्वात प्रथम ज्या ठिकाणी तुमचा रस्ता खराब आहे त्या ठिकाणाची जागेचा उल्लेख अर्जामध्ये करावा। त्यानंतर एकूण रस्त्याची लांबी किती आहे त्या लांबीचा उल्लेख करावा। त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची सध्याची परिस्थिती त्या रस्त्याची कशी आहे या परिस्थितीचा उल्लेख त्या ठिकाणी करावा। व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणचं छायाचित्र, जर फोटो तुम्ही त्या रस्त्याचा अर्जासोबत जोडला तर तो अतिशय एव्हिडन्स म्हणजे एक पुरावा आहे की खरंच हा रस्ता कसा आहे, एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी दिसून येईल। आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या सह्या, गावातील लोकांच्या सह्या त्या अर्जासोबत जोडण्याचं काम आपण केलं जावं। आता हा अर्ज देताना काय काळजी घ्यावी? हा अर्ज ग्रामपंचायत देताना तो अर्ज तुम्ही 2 प्रतीत घ्यावा। एक प्रत तुम्ही ग्रामसेवक सरपंचाला द्यावी व एक प्रत रिसिव्ह म्हणून त्या प्रतीवर त्यांचा सही व शिक्का घ्यावा व ती आपल्याजवळ ठेवावी। त्यानंतर दुसरी प्रत तुम्ही ज्यावेळेस पंचायत समितीला तुम्ही पंचायत समितीला ती तक्रार द्यायला जाताल त्यावेळेस सुद्धा सेम तसंच करायचं की 2 प्रतीत अर्ज द्यायचा। एक प्रत त्यांना BDO अधिकाऱ्याला द्यायची, एक प्रतीमध्ये तुम्ही रिसिव्ह म्हणून त्यांचा सही शिक्का घ्यायचा व स्वतःकडे ठेवायची। व त्याचनंतर तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदला सुद्धा जाचाल त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी PWD डिपार्टमेंटला हे देताना 2 प्रतीत द्यायचा। एक प्रत तुमच्याकडे ठेवायची, रिसिव्ह म्हणून त्यांचा सही शिक्का घ्यायचा व एक प्रत त्यांना द्यायची। पण लक्षात असू द्या, ही प्रत त्यांना जमा करताना तुम्ही ग्रामपंचायतला दिलेली प्रतच्या झेरॉक्स तुम्ही पंचायत समितीला देताना जोडा। पंचायत समितीचा दिलेला एक प्रत तुमच्याकडे असणाऱ्याचा त्याचा झेरॉक्स तुम्ही जिल्हा परिषदला PWD डिपार्टमेंटला देताना द्या, जेणेकरून त्यांना समजेल की तुम्ही येताना जिल्हा परिषदला ज्यावेळेस आले त्यावेळेस तुम्ही ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा स्टेपनं तुम्ही गेला आहात, ज्यामुळं तुमच्या अर्जाची दखल लवकरात लवकर घेतली जाईल व नक्कीच तुमच्या अडचणी तुम्हाला सोडवण्यात येतील व त्याही म्हणजे कुठल्याही प्रकारचा खर्च न लागता आपले रस्ते हे चांगले होतील। तुम्ही आज या गोष्टीचं जाणून घेतलं त्याबद्दल मी अमोल जाड धन्यवाद करतो व माझं चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा। धन्यवाद।